पक्षाला आतुरता असते ती पावसाच्या आगमनाची, त्याच पद्धतीत कोकणी माणसाला, अगदी तळ कोकणातील देखील माणसांना आतुरता असते ती गणरायाच्या आगमनाची. आणि अगदी 45 दिवसांवर गणरायाचं आगमन होणार आहे आणि याच आगमनाची नेमकी तयारी कशी आहे हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी विशाल रेवडेकर. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण आता आलो आहोत कोकणातील गणपती शाळांमध्ये आणि गणपती शाळांमधलं नेमकं वास्तव काय आहे ते आपण आता आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील या मूर्ती शाळा आहेत त्या आता झालेलं आहे. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी ह्या मातीच्या मूर्त्या बनविण्याचं काम जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं. तळ कोकणात विशेष महत्त्व असतं या गणपतीच्या आगमनाला आणि या गणपती उत्सवाला. गणेशोत्सवासाठी चाकरमानी जे आहेत ते लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होतात आणि कोकणी माणसाचा एक आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे सगळ्यात मोठा सण म्हणून याची एक ओळख आहे, याची प्रचिती आहे. दूरदेशी असलेला इथला कोकणी माणूस देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आशीर्वादासाठी, आगमनाच्या तयारीसाठी निश्चितच येतो आणि ही चाहूल लागलेली आहे आणि या कणकवलीमध्ये या ठिकाणी मूर्ती साकारण्याचं काम जे आहे ते करण्यात येत आहे. अगदी वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा महिला असतील, या कामामध्ये आता आपला हात जो आहे तो आपल्या कुटुंबासमवेत पाहायला मिळत आहेत. जर आपण पाहिलं तर महिलांची संख्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांना देखील ही कला अवगत झालेली आहे. त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. कशा पद्धतीत सुबक अशी मूर्ती जी आहे ती बनविताना या ठिकाणी महिला देखील दिसतात. बच्चे कंपनीला सांभाळता देखील ते मूर्ती साकारण्याचं काम जे आहे ते करताना दिसत आहेत. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर ही जी स्थिती आहे ती प्रत्येक मूर्ती शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणरायाचं आगमन होईल आणि आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येईल, त्याची विधिवत पूजा केली जाते आणि 10 दिवस, 11 दिवस, 21 दिवस त्याचप्रमाणे ज्या नवसाचे गणपती असतील त्या वेगवेगळ्या पद्धतीत नवस बोलले जातात. त्या पद्धतीत बाप्पाचं आगमन करून त्याची विधिवत पूजा केली जाते. ही सिंधुदुर्गातली प्रथा असेल, अशीच प्रथा रत्नागिरीत देखील पाहायला मिळते. मात्र कोकणातील एक विशेष महत्त्व आहे या सणाला आणि या सणाचं महत्त्व जे आहे ते म्हणजे या लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आपला पाहुणाच घरामध्ये आला आहे आणि या बाप्पाला आपल्या पाहुण्याला आपण घरी न्यायचं आहे आणि त्याची एक तयारी जी आहे, त्याची मूर्ती साकारण्याचं काम जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक मूर्ती शाळेत आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गमध्ये आता सध्या तरी ही गणरायाची आगमनाची जी चाहूल आहे ती लागलेली पाहायला मिळते. सुरक्षा पद्धतीने मूर्ती साकारली जाते हे आपण नंतर पाहूच. मात्र या ठिकाणी मूर्ती साकारणारे आपल्यासोबत काही कारागीर आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काका, किती वर्षापासून आपण ही मूर्ती साकारण्याचं काम करतो? मी स्वतः वयाच्या 25 वर्षापासून करतो. आणि किती मूर्त्या असतात आपल्याकडे आणि काय सांगाल? आमच्याकडे जवळजवळ 150 मूर्त्या असतात. आम्ही सगळे मिळून करतो. माझं कुटुंब सगळं या कामात आहे, त्या कारणानं करतो. आम्ही आमचे मुंबईवाले येणार त्या मदतीला येतात का? मुंबईला मदतीला येतात. किमती जास्त असतात असं म्हटलं जातं, काय सांगा? मूर्तीच्या किमती जास्त असं म्हणजे ही हाती मूर्ती असते, एक तर मातीची आहे. त्या एक हाती मूर्ती साकारताना कमीत कमी 4 ते 5 दिवस लागतात. मग आत्ता तर काय लोकांचं हे वाढलेलं आहे, कामगारांचं इन्कम वाढलेलं आहे, त्यांचे आता मजुरी जास्त घेतात. त्या हिशोबाने आम्ही मूर्तीची किंमत करतो. त्या हिशोबाने गिरायकाला आम्ही मूर्तीची किंमत सांगतो. आता कमीत कमी 2.5-3 फूट असले हाती मूर्ती 10 ते 12 हजार रुपये घेतो. आणि कोणत्या इथल्या लोकल किंवा इथले लोकप्रतिनिधींच्या मूर्त्या आपण साकारता असं काही चित्र असतं का? हां, तशा म्हटला तर एक दादांची नारायण राणे साहेब यांची मूर्ती साकारतो आम्ही. आपण दाखवू शकाल? हां, दाखवू शकतो ना. कुठली? ही. तर आपण जर पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांची देखील मूर्ती यांच्याच घरामध्ये साकारली जाते. ही जी आपण मूर्ती पाहतोय, जर आपण प्रेक्षकांना दाखवलं तर पहिली कोकणातील मूर्ती जी आहे ही केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या घरात विराजमान होणारे बाप्पा हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजून या मूर्तीचं किती काम असेल? अजून बरेच काम आहे. कलाकुसर आहे. तर
या मूर्तीचं फिनिशिंग असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर या मूर्तीला रंगकाम करण्यात येणार आहे. मात्र ही मूर्ती जी आहे ती केंद्रीय मंत्री नारायणराव राणे पटकन ही जी मूर्ती आहे ही खासदार नारायणराव राणे यांच्या घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाची आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता काही प्रमाणात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या देखील मूर्त्या येतात आणि त्याचा जो वापर आहे तो देखील केला जातो. मला सांगा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि या मूर्त्यांमध्ये काय फरक आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि या मूर्त्यामध्ये असा फरक आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस ही मूर्ती विरघळत नाही पाण्यात. वजनाला हलकी येते, बाकी सगळ्याला चांगली आहे, ती फक्त पाण्यात विरघळत नाही. आणि ही वजनाला जड येते, पण ती पाण्यात लगेच विरघळते. म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती. पर्यावरणपूरक आहे. तर या ज्या मूर्त्या आहेत या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. या आपण पाहतोय की अशा पद्धतीत ही जी रंगरंगोटी किंवा मूर्ती बनवण्याची जी कला आहे ही या महिलांकडून आपल्याला पाहायला मिळते. काही महिला आहेत आपल्यासोबत. ताई, काय सांगाल, किती वेळ लागतो आपल्या घरातलं काम आवरून आपण हे काम करताय? घरातलं काम करून आम्ही जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही काम करतो मूर्तीचं. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर महिला देखील या ठिकाणी ही मूर्ती साकारण्यासाठी या ठिकाणी आपलं काम जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे अगदी 2-2, 3-3 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 4.5-5 फुटाची ही मूर्ती आहे. या ठिकाणी गणरायाचं आगमन होईल आणि कोकणी माणसाचा आनंद जो आहे तो द्विगुणित होईल, हे देखील चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत हे काका आहेत. काकांकडून जाणून घेऊया. काका, किती वर्षापासून काम करताय आपण? 20 वर्षापासून 20 वर्षापासून काम करता. काम करता. आता 80 वर्ष उजाडली त्यापासून काम चालू आहे आणि असं हाते काम. कसं वाटतं बनवताना मूर्ती गणेशोत्सवाची चाहूल लागल्यानंतर? त्या सर्व आनंद असतात. चांगला काका, हा फोटो ठेवून तुम्ही काय करता नेमकं? फोटो हे गिरायकांचा आहे ना, त्यांची इच्छा. अच्छा, ऑर्डर असेल त्याप्रमाणे बनवता. ऑर्डर प्रमाण करतो. म्हणजे ही जशी मूर्ती आहे तशीच ही मूर्ती बनवणार हो, तसे बनवणार. सगळे ऑर्डर देतो बहुतेक. आता हे पेन होईल ना तिकडे ते फोटो घेऊन येतात हा. आणि तुमका एकच शाळा गावात, बाकी शाळा मोफत. पण फोटो ना. म्हणजे फोटो बघून मूर्ती बनवणारी फक्त आपली शाळा आहे जिल्ह्यात. आम्ही अजूनपर्यंत ह्याच चालवला, बाकी तुमका तसं गावाचा नाही. पण काका, साच्यातली मूर्ती आणि ह्याच्यात साच्यात तो दाब असला त्या तो साच्या आपण आधी मूर्ती म्हणा ती करायची, साच्या घालायचो आणि ती बस स्वस्त देऊ मिळता. हे नाही पट करत. या कामला भारी भरपूर असतात लोकांचे काय काय, पण आमच्या शाळेत साच्याचे कमी आहेत. साच्या आमचे तर हाताच्या कलेने ही मूर्ती साकारताना या मूर्ती शाळेतले ज्या कारागीर आहेत ते पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अगदी आबालवृद्ध वयाच्या 75व्या नंतर देखील ही मूर्ती साकारताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे त्यांनी म्हटलं की ही मूर्ती साकारताना साच्यातली मूर्ती जी असते ती अगदी कमी किमतीत मिळते. तिला मात्र याच्यासाठी कुठेही त्याच्यासाठी जास्त योगदान द्यावं लागत नाही. मात्र जर आपण पाहिलं तर अगदी आपला वेळ आणि आपल्या मनातली श्रद्धा आणि इच्छा ठेवून अगदी फोटोवर ज्या पद्धतीत मूर्ती असेल त्याच पद्धतीत हुबेहूब मूर्ती बनवण्याचं काम हे सध्या कुटुंब करतंय. आणि या कुटुंबाला मदत होते ती संपूर्ण घरातील मंडळींची आणि येणाऱ्या चाकरमान्यांची. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळ कोकणातील प्रत्येक गावोगावात अशाच पद्धतीच्या मूर्तीशाळा आहेत त्या आता लगबगलेल्या, आणि ही लगबग जी आहे मूर्ती बनवण्याची ती देखील पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.